कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की। दुर्जनासी करी साहे तुही लाहे दंड हे, शिंदळीचा कुंटनी वाटा संग खोटा खोट्याचा। एर एरा कांचनी भेटे आगे उठे तेथुनी, तुका म्हणे कापू नाके पुढे अनेके शिकविती। शिंदळीचा कुंटनी वाटा संग खोटा खोट्याचा। कर्मप्राप्त आलेला हा तुकोबरेंचा अभंग, या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय धर्मनीती सांगतात आणि ध्वनीत उपदेश करतायत। तसं गाथा हे भक्तिशास्त्र आहे, प्राधान्याने भक्तीची मीमांसा करणारा हा ग्रंथ आहे। पण मग केवळ भक्तीचाच विषय गाथ्यात आलेला आहे असं नाही, कारण वेदाचं सार स्वरूप गाथा असल्यामुळं आणि वेदामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान हे तिन्ही अंग भरलेले असल्यामुळं गाथ्यामध्ये हे तिन्ही विषय आलेले आहेत। कर्मपर भागही आहे, ज्ञानपर भागही आहे आणि उपासनापर म्हणजे भक्तीपर तर आहेच, भक्तीचा तर मुख्यच ग्रंथ आहे। पण ध्वनीत संक्षिप्त रीतीनं ज्ञानपर अभंगही आहेत आणि कर्मपर अभंगही आहेत। कर्मामध्ये धर्मनीती, तुकोबाराय म्हणतात ऐकावा तो धर्मनीतीचा संकेत। सांगत होते तुम्हा धर्मनीती, धर्म आणि नीती। वैदिक संस्कृतीमध्ये नीतीला प्राधान्य आहे, पण धर्माला अनुसरून असणाऱ्या नीतीला प्राधान्य आहे। भगवान अवतीर्ण होऊन काय करतात हे सांगत असताना ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, धर्मनीतीशी सेंज भरी। धर्म आणि नीतीचा विवाह लावून देतात, म्हणजे धर्मनीतीची सांगड घालतात। धर्माला नीतीहून वेगळं करत नाहीत आणि नीतीला धर्माहून वेगळं करत नाहीत। कारण ऋषीमुनीचा हा सिद्धांत आहे की धर्माला सोडून जर नीती असेल तर ती नीती नसतेच, ती अनीती असते। आणि नीतीला सोडून जर धर्म एखादा काही सांगत असेल तर मग तो धर्म नाही, तो सरळ सरळ काय आहे, अधर्म अशा प्रकारचा आहे। तेव्हा धर्म आणि नीती ही ज्या वेळेला हातात हात घालून जगामध्ये चालतात त्यावेळेला जगात शांतता, सुबत्ता, उत्कर्ष आणि अभ्युदय, भौतिक आणि आध्यात्मिक अशा प्रकारचा साधला जातो। फार विवेचर त्याच्यावर नको सध्या, तर असा धर्मनीतीचा एक अंश तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितला। मनुष्याचं जीवन ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष साधण्याकरता आहे, दुःखावर विजय मिळवण्याकरता आहे, नित्यानंदाची प्राप्ती करून घेण्याकरता आहे। 3 प्रकारच्या गती आहेत, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ, अधम। तर
अधमगती त्याला म्हणतात की ज्यामध्ये दुःख जास्त असतं किंवा निव्वळ दुःखच असतं. नरक कशाला म्हणतात? सुखरहित दुःख ज्या ठिकाणी असतं त्याचं नाव नरक. मोक्ष कशाला म्हणावं? दुःखरहित सुख ज्या ठिकाणी असतं त्याचं नाव काय आहे? मोक्ष आहे. आणि मग काही सुख काही दुःख अशा प्रकारची जी खिचडी असते त्याला मध्यम गती म्हणतात. तर जीवाची अपेक्षा असते उत्तम गती प्राप्त करून घेण्याची, उत्तमाची गती. पण नुसती इच्छा असून नाही, त्याला तशी कर्म करावी लागतात. इच्छा उत्तम गतीची आहे आणि कर्म नीच गतीचं असेल तर त्याला उत्तम गती कसं काय प्राप्त होणार आहे? एकाने अमर व्हायचं म्हणून विष घेतलं. ज्ञानोबा लिहितात, अगा विषाचे कांदे वाटोनी, जो रस घेई जे पिळोनी, तया नाम अमृत ठेवोनी, जैसे अमर होणे. अमर व्हायचंय त्याला. आणि मग अमर होण्याकरता त्यांनी जंगलामध्ये कोणी साधू होते, बऱ्याच दिवसाचे होते, त्यांच्या पप्पालाही माहिती नव्हतं ते किती वर्षापासूनचे आहेत. लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी होती की बा हे अमर आहेत. मग त्यांनी त्यांना विचारलं, बाबा तुमच्यासारखं मला पण काय व्हायचंय? अमर. अमर तर कोणी नाही होऊ शकत, पण चिरंजीव होता येतं. अमर नाही होता येत, पण काय होता येतं? चिरंजीव. चिरंजीव शब्दाचा अर्थ चिरम फार काळ, जीवती जास्त काळ जगणं, त्याला काय म्हणतात? चिरंजीव. अशा प्रकारचे. तर तुम्ही काय केलं? काय इथले कंद, त्या कंदाचा रस सेवन केला. आता जंगलामध्ये काही अमृत कंद असतात, ते कंदाचं त्यांनी रस सेवन केलं. म्हटले मग मी पण कंदाचा रस सेवन करतो. ठीक आहे बाबा कर. मग त्याने कंदाची माहिती करून घ्यायला पाहिजे ना, की कोणते कंद सेवन केल्यानंतर मनुष्य अमर होतो. नुसता कंद शब्द ऐकला आणि फावडं टिकाव घेऊन गेला. खाल्ला तो जंगलातला भाग, काही त्याला सापडले कंद. पण दुर्दैव त्याचं त्यावेळेला उदयाला आलेलं. जे कंद सापडले ते कशाचे होते? विषाचे कंद होते. कंद दोन्ही प्रकारचे असतात, अमृताचे आहेत आणि विषाचे अशा प्रकारचे. विषाचे कंद होते. मग त्यांनी ते ठेसले, त्याचा रस पिळला, वस्त्रगाळ केली त्याची आणि एका ग्लासमध्ये घेतला. आता मी काय होणार? अमर. अपेक्षा अमर होण्याची. अमर होण्याकरता कृती केली, पण कृती अशी केली की लगेच मरावं लागेल. आणि तो रस घेतला. अमर होईल का तो? म्हणून नुसती इच्छा नाही, कर्म महत्वाचं आहे. तेव्हा दुःखाचा विनाश आणि सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ज्या कर्माचं आचरण करावं लागतं त्याला धर्म म्हणतात. आणि अशा प्रकारच्या धर्माला अनुसरून जे नियम केले जातात, जे कायदे केले जातात, त्याला नीती अशा प्रकारचा म्हणतात. विचित्र माणसं तिथे गेल्यानंतर मग ते धर्म आणि नीतीची ताटातूट करतात. असे नियम बनवतात की धर्माच्या ते विरुद्ध असतील. ती नीतीच नसते, ती काय असते? अनित्य. तुम्हाला मला विचार, लायसन काढून दारू पिणं आपल्या ह्याने मान्य आहे असं मला वाटतं. मला नक्की नाही माहिती काय घेतली एवढी विशेष. पण दारू पिऊन जर लायसन काढून जर दारू पिली तर त्याला गुन्हेगार ठरवलं जात नाही. बरोबर आहे ना? कोणी आहे इथं वकील? काय होतं लायसन काढून पिल्यानंतर? तिच्यातलं हृदयाला नष्ट करणारं जे घटक द्रव्य आहे ते कमी होतं, महापाप होत नाही, बायका पोरं भिकेला लागत नाहीत, हा अल्प वयातच मरत नाही. लायसन काढून पिल्यानंतर काय म्हणजे परिणाम काय होतो? फक्त शासनाला पैसे मिळतात, त्याच्यापेक्षा दुसरं काय होतं? मग ह्याला नीती म्हणता येईल का?
कारण ही धर्माला सोडून अशा प्रकारची नीती आहे. नीती नाही, ही अनिती आहे. अशा धर्मनीतीचा हा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात की जर आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी स्वतः सत्कर्म करावं, आणि कुणी सत्कर्म करत असेल तर त्याला काय करावी? मदत करावी. तो काय म्हणे, सत्य कर्मा व्हावे साह्य. अहो आम्ही काय मदत करणार आहे? आमच्या जवळ काय आहे? बरंच कर्माचे 3 प्रकार आहेत. शारीरिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म. त्यामध्ये शारीरिक कर्मापेक्षा वाचिक कर्म श्रेष्ठ आहे आणि वाचिक कर्मापेक्षा मानसिक कर्म श्रेष्ठ आहे. आणि मानसिक कर्म करण्याकरता सगळेच श्रीमंत आहेत. मानसिक कर्म करायला काही अडचण नाही. समजा ज्ञानोबाऱ्यांची मानसिक पूजा करायची, शारीरिक पूजा करायची असेल तर ते पावत्या काढायला लागतात, काय पैसे लागतात, हे लागतं. नाही एखाद्याजवळ इच्छा आहे पूजा करायची ते नाही करू शकत तो पूजा. पण मानसिक कर्म करायला काय, पूजा करायला काय अडचण आहे का? करावी. ते पूजा पुढे येणारच आहे अभंग. आणि मग त्याला तांब्यावर नाही, टँकर मागवायचं, टँकर दुधाचं आणि दयाचं, आणि खुशाल सारखी समाधीवर धार लावलेली आहे, अशा प्रकारचं मनाने चिंतन कर. काय अडचण आहे का? पण आपण एवढे दलिंदर आहे की तसं सुद्धा करू नाही शकत. त्याला काय करता? तेव्हा एखाद्या कर्माला सहकार्य करायचं असेल तर नुसतं मनाने त्याला काय दिलं? प्रोत्साहन दिलं. वा, नाही व्हायला पाहिजे असं, घडायला पाहिजे असं, व्हायला पाहिजे असं, असा नुसता मानसिक संकल्प सुद्धा त्या कर्माला खूप खूप काय करतो? सहकार्य करतो. नुसता मनाचा संकल्प हा खूप बळ देतो, खूप मदत करतो. सत्कर्म स्वतः करावं, सत्कर्माला साह्य करावं. सत्कर्म म्हणजे काय हो? सत्कर्म या शब्दाचा अर्थ आहे सत्च्या प्राप्तीकरता केलं जाणारं जे कर्म आहे ते सत्कर्म, किंवा जे कर्म केल्यानंतर सतची प्राप्ती होते. हे सत काय आणलं आता कुठून तुम्ही? सत काय? त्याची काय भाजी करायची का भाकरी करायची? काय सत म्हणजे काय? सत शब्दाचा अर्थ आहे परमात्मा. सत शब्दाचा अर्थ आहे अविनाशी आनंद. सत मराठी भाषेमध्ये त्याला सत्य म्हणतात, संस्कृतमध्ये सत अशा प्रकारचं म्हणतात. आणि सत्य हे देवाचं स्वरूप आहे. देव सत्य आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. त्रिवार अशा प्रकारचं सत्य शब्द वापरून तुकोबाराय म्हणतात की हे विठ्ठला तू सत्य आहेस. आणि विठ्ठल आनंद स्वरूप आहे. म्हणजे सच्ची प्राप्ती म्हणजेच आनंदाची. पण त्या आनंदाची जो आनंद नित्य आहे, जो आनंद अद्वय स्वरूप आहे, जो आनंद रोग रहित आहे, आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांची, अशा प्रकारच्या आनंदाची साक्षात्वा परंपरेनं जे कर्म प्राप्ती करून देतं त्याचं नाव सत्कर्म. सच्ची प्राप्ती करून देणारं जे कर्म आहे त्याला सत्कर्म म्हणतात. किंवा शास्त्राने करा म्हणून जे सांगितलेले, शास्त्राने असे कर्म करा म्हणून सांगितलीच नाही की जी केल्यानंतर मनुष्य दुःखात लोटला जाईल. शास्त्र आपलं शत्रू नाही महाराज. अहितापासोनी काढिती हितदेवोनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. जगा श्रुती परवती माऊली नाही. जगाला अहितापासून परावृत्त करून हिताच्या मार्गावर प्रेरित करणारी श्रुती सारखी दुसरी अशा प्रकारची आई नाही. तेव्हा शास्त्राने जे करा म्हणून सांगितलेले त्याला सत्कर्म अशा प्रकारचं म्हणतात. असे सत्कर्म स्वतः करावं आणि दुसऱ्याला ते करण्याकरता प्रेरित करावं, मदत अशा प्रकारची करावी, होईल तशी मदत करावी. म्हणजे शास्त्रामध्ये असं आहे धर्म शक्तीनुसार करावा असं सांगितलेलं आहे. जशी आपली शक्ती असेल तसं काय करावं? धर्माचं अनुष्ठान करावं. पण अधर्म पूर्णपणे तोडायचं सांगितलेलं आहे. निषिद्ध कर्म
शक्तीनुसार करू नये असं नाही. निषिद्ध कर्म पूर्ण संपूर्ण निशेष त्यागलं पाहिजे. धर्माचं नामस्मरण जेवढं होईल तेवढं करा. दानधर्म जशी तुमची शक्ती आहे तसा करा. परोपकार जशी शक्ती आहे तसा करा. दारू जशी शक्ती आहे तसं सोडा. असं नाही चालत. दारू पूर्णपणे सोडावी लागते. दान तुम्हाला जशी शक्ती आहे तसं करता येतं, कारण दान करणं हा धर्म आहे, दारू पिणं हा अधर्म आहे. तर अधर्माचा पूर्ण त्याग करावा लागतो, पूर्ण. तर या ठिकाणी तुकोबार आहे, दुर्जनाला सहाय्य करणं हा अधर्म आहे, असत कर्म आहे. आणि ते आपलं चांगलं व्हावं असं वाटतं ज्याला, त्यांनी त्याच्यापासून दूर व्हावं, दूर राहावं, हे सांगण्याकरता या अभंगात सांगतात की दुर्जनासी करी साहे तोही लाहे दंड हे. दुर्जनासी जो साहे करी तोही हे दंड लाहे. दुर्जनाला जो सहकार्य करेल मग कोणत्याही प्रकारे त्याला सुद्धा हा दंड भोगावा लागतो. त्यालाही हा दंड प्राप्त होतो. कोणता दंड त्याचं प्रत्यक्ष स्वरूप इथं सांगितलेलं नाही, संकेत केलेला आहे. आणि दुर्जन कोणाला म्हणावं हेही सांगितलेलं नाही. काय असतं, एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. इतर अभंगामध्ये त्याचं वर्णन आलेलं असतं. तेव्हा दुर्जनासी करीस आहे, दुर्जनाला जो सहकार्य करील त्यालाही, दुर्जनाला जो दंड भोगावा लागतो तोच दंड त्याला मदत करणाराला भोगावा लागतो. तेवढाच दोषी आहे तो. निवडून आल्यानंतर जर तो भ्रष्टाचार करत असेल तर त्याला जेवढं पाप होतं तेवढंच ठसे मारणाराला होतं, याच्यात काहीच संशय नाही. कारण याने ठसा मारला म्हणून तो तिथे गेला ना, तिथे गेला म्हणून त्याने काय केलंय, देशाला लुटलंय. तर त्याला हाही तेवढाच सहभागी आहे. नाही तर मग देती नरका जाती कस काय? देणाऱ्यांनी काही दोष केला, काही पाप केलं, त्यांना काय माहिती. पण मग ते त्याच्या पापाला हा सहभागी झाला ना, कारण याने दिलं नसतं तर त्याने कायला घेतलं असतं. म्हणून तर आपला आरोप घेणारावर नाही, देणारावर जास्त आहे. तुम्ही पहा त्या प्रमाणामध्ये अगोदर नरकाला कोण जातं त्याच्यात कोणाचं नाव आहे? घेती अगोदर नाही. कारण ही नासाडी देणारानीच केलेली आहे महाराज. सत्य करणारालाच परमार्थ नकोय. त्याला धिंगाणा घालायचा, फक्त माणसं जमली पाहिजे, उरावर घ्यायचे त्याला. माणसं जमवायची तर नट्याला आणलं पाहिजे. किती काय माणसं जमतील त्याच्यापेक्षा जास्त. आणि त्याच नावाने मग तो पैसा गोळा करायला पाहिजे. सत्याच्या देवा धर्माच्या नावाखाली पैसा गोळा करायचा आणि धिंगाणा करायचा. त्याच्यामुळं देती पहिल्यांदा, घेणारे नंतर पाहून घेऊ. तर कारण त्यांनी त्या याला सहाय्य केलं ना, अधर्माला. तुकोबाराय म्हणतात दुर्जनाशी करी सहाय्य. दुर्जनाला जो सहकार्य करील तोही दुर्जना एवढ्याच दंडाला पात्र होतो. केले पाप जेने, जेने पाप केले आणि जेने अनुमोदन दिले. नुसतं म्हटलं की त्याला माझं हे आहे. अनुमोदन म्हणजे काही पैसे द्यावे लागतात असं काही नाही. फक्त काय करायचं, वा आमचं त्याला प्रोत्साहन आहे, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत, हा त्याचा अर्थ आहे. नुसतं अनुमोदन जरी दिलं तरी दोघांना सारखंच पाप. दुर्जनाशी करी. पण दुर्जन कोणाला म्हणायचं? अशी काही एखादा देश आहे का की त्या देशातले माणसं दुर्जन असतात? असं काही एखादा वर्ण आहे का? एखादी जात आहे का? एखादा धर्म आहे का? एखादा पंथ आहे का?
दुर्जन नेमकं कोणाला म्हटलं जातं? दुर्जनाची व्याख्या काय? काय ओळख? दुर्जनस्य का भाषा? दुर्जनाचं लक्षण काय आहे? कोणाला म्हणावं दुर्जन? खरं असं आहे की दुर्जनाचा देश नाही, दुर्जनाची जात नाही, दुर्जनाचा वर्ण नाही, दुर्जनाचा पक्ष नाही. सगळ्या पक्षात, सगळ्या जातीत, सगळ्या वर्णात, सगळ्या देशात, सगळ्या कर्म करणारात, व्यवसायात हे दुर्जन काय झालेले आहेत? विस्तारलेले आहेत. दुर्जनत्व हे कर्मावरून प्राप्त होणारं पद आहे. दुर्जन हे जन्माने प्राप्त नाही होत, देशाने प्राप्त नाही होत. ते कशाने प्राप्त होतं? कर्माने अशा प्रकारचं प्राप्त होतं. कर्माने काय कर्म केल्यानंतर त्याला दुर्जनाची पदवी मिळते? दुर्जनाचं पद मिळण्याकरता काय कर्म करावं लागतं? तुकोबरेंनी एक मोठा अभंगच लिहिलेला आहे यांच्याकरता. देखोनी हरखली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तो झाला भांड, चोरटा शिंदळ. दुर्जन ज्याला बनायचंय त्याला ह्या सगळ्या परीक्षा पास व्हाव्या लागतात. तो झाला भांड, तो भांडकुदळ असला पाहिजे. म्हणजे भांडण करणं हे ज्याचं शील आहे. भांडण नाही मिळालं तर ज्याच्या करता एकादशी. एका गावामध्ये अशी बाई होती, का असतातच काही नाही काही, म्हणजे बायाच असतात असं नाही, माणसं पण असतात. आता तिला ती भांडण केल्याशिवाय दिवस गोडच लागत नसे. लोकांनाही माहिती झालं होतं ही विनाकारण भांडते म्हणून, मग लोक तिच्या कोणी नादाला लागत नव्हतं. ती जर ह्या रस्त्याने येत असली तर लोक गंधारीतून जात असत, तिच्या समोरून जात नसत. ती आली की लोकांनी सरळ आतून कडी लावायची, बोंबला ना बाहेर काय काय, तिच्या तोंडाला तोंड द्यायचं नाही असं लोकांनी ठरवलेलं. त्याच्यामुळे मग तिला भांडणच कुणी मिळत नव्हतं. एके दिवशी सकाळपासून ती दुपारपर्यंत भांडणच नाही मिळालं. मला कसं तरी व्हायला लागलं, तिला असं थरथरायला लागलं. सकाळपासून भांडण नाही म्हणजे काय? रस्त्याने चालली कुणी मिळते कधी, कुणी माणूस तर मिळानाच गेला. एक कुत्रा आपल्या रस्त्याच्या कडेला पडलेलं होतं, झोपलेलं होतं. त्याच्या शेपटावर पाय दिला हिनं. आता ते गरीब असल्यामुळे ते वाहून नाही केलं, त्याने क्याव केलं. मेल्या मला पाहून क्याव करतो का? तुझ्या काय बापाचं घरचं खाल्लं का? त्या कुत्र्याबरोबर भांडायला लागली. आता अशा प्रकारचा भांडखोर असेल. चाड्या इकडं ऐकलं की गेलंच समजायचं तिथं. कसं काय काय प्रॅक्टिस असते या लोकांची. अरे राम 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 राम. आपण तर 4-5 जणच होतो ना, आम्ही तिकडं कसं काय कळालं? बरोबर तिकडं सांगणार, आणि मग तिकडं सांगणार तर आहे तसंच सांगणार नाही, त्याला फोडणी देऊन सांगणार. जिरे, मोहरी, थोडीशी मिरची, अद्रक वगैरे टाकून त्याला असं मस्त करून सांगणार. चाडी, चाडी. अशा प्रकारचा चाडखोर जो आहे, भांडखोर जो आहे, आणि शिंदळ असला पाहिजे तो झाला भांड, चाड, चोरटा. अजून ते राहिलं ना, चोरट्या. वा चोरी करायला पाहिजे. बस दुसऱ्याच्या दुःखात ज्याला आनंद होतो, जिकडं जाईल संक्रांती चालती बोलती, जाय तिकडे पिढी लोका. जिकडं जाईल तिकडं लोकाला पीडा देणार. एसटीत बसला, एसटीतल्या लोकाला ताप. संडासाकडे गेला, तिकडच्या लोकाला ताप. घरी आला, घरच्या लोकाला, शेजारच्या लोकाला, गावातल्या लोकाला, तालुक्यातल्या लोकाला. जिवंतपणी तर नाही राहणार, पण मेल्यावर सुद्धा त्याचा त्रास लोकाला महाराज. भूत होऊन तरी लागल, कुणाला घाबरेल तरी. ते आपले पूर्वीचे कीर्तनकार गोष्ट सांगायचे. एका गावचा पाटील असं सारखा त्रास द्यायचा. गावातले लोक वाट पाहून होते. महाराज घरी कोणी टिकलं नाही, बायको निघून गेली,
पोरं निघून गेली, एकटाच राहिला. मरण जवळ आलं. त्याच्या लक्षात आलं आता आपण काय होणार आहे, मरणार आहे. पण तो म्हणे मेलो तरी ह्यांना सुखी नाही राहू देणार. आता ही चित्रच ते मरायच्या वेळेला असं भिंतीला टांगड्या लावून असं मेलं ते. आता कोणी तिकडे गेलंच नाही, फार कडक होऊन गेलं. वास सुटल्यावर मग लोकांना संशय आला. जेव्हा गावात कळलं महाराज, इतका आनंद झाला सगळ्याला. सगळं गाव गोळा झाला. मग ते त्याला ते बाहेर काढलं. कोणी घरात तर नाहीच, शेवट गावात त्याची ते विल्हेवाट लावायला पाहिजे. आता हे बांधली ना, ती बांधली तर हे असं कडक झालेलं. त्याला ते झोपवलं तर टांगड्यावर. ते काही प्रदर्शन बरं. एकाने टांगड्या खाली दाबायचा प्रयत्न केला ते उठून बसलं ते. लोक म्हणे चला मरताना सुद्धा सोयीने मारला नाही. मग त्याला असं खुर्चीवर बसवलं, तशाच टांगड्या लंब्या करून तिथं नेलं. पण काय कोणाच्या डोक्यात आलं काय माहिती, ते म्हणे लय गावाला त्रास दिलेला आहे, लय त्रास दिलेला आहे. मग ह्याला प्रत्येकाने 4-4 जोड्या हाना. एका झाडाला असं टांगलं, प्रत्येक अशी लाईनच लागली जोडे घेऊन त्याला मारायला. नेमका तिथून DSP चाललेला. त्यांनी ते पाहिले, एका माणसाला फाशी देऊन सगळे मारतात. सगळेच अटक केले, मध्ये टाकले. जाय तिकडे पिढी लोक, जिकडं जाईल तिकडं महाराज फटाफट करेल, कोणाला तरी काढील, कोणाला तरी घेईल, धिंगाणा अशा प्रकारचा. जिथं जाईल तिथं जाय तिकडे पिढी लोक. हा, आचार भंगाची हाडे. आचाराचा सगळा सदाचार शास्त्रांनी सांगितलेली क्रिया सगळे अशा प्रकारची मोडून टाकणार. जाय तिकडे पिढी लोक. जोडी भांडवल आणि मग हे लोक थुंकतील अशा प्रकारचं भांडवल त्यांनी जोडलेलं असतं. पापच सगळं केलं. थोर झाला चुका, त्याला जन्म दिलेल्या त्या आईची फार मोठी काय झाली चूक अशा प्रकारची घातलेली आहे. हे जन्मलं त्याच वेळेला जर त्याच्या तोंडात ते बर घातला असता, म्हणजे जारामध्ये जे पाणी असतं, विषमय पाणी असतं, ते एवढं 2 थेंब जरी टाकलं तरी संपत. तर लोकांवर उपकार झाला असता त्या बिचारीचा. हा, 3रं चरण वर का नाही घातली. भूमी कापे त्याच्या भारे, कुंभ पाकाची शरीरे, बोले निष्ठुर उत्तर, पाप दृष्टी मळीन चित्त. दृष्टी पापमय, चित्त मळीन, असा दुराचारी तो चांडाळ. दुराचार करणारा तो, त्याला चांडाळ म्हणतात, त्याला खळ म्हणतात, त्याला दुष्ट म्हणतात. आणि त्याचंच अजून एक नाव काय आहे, दुर्जन. अशा प्रकारचा जो दुर्जन आहे, दुर्जन थोडक्यात म्हणजे दुसऱ्याला दुःख देण्याकरता सतत प्रयत्नशील असणारा. संतांचं कसं असतं, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तसं तुका म्हणे दोष ढेकणाचे अंगी. ढेकणासारखं ज्याचं वर्तन असतं, ज्याच्या घरी राहील त्यालाच चावल, त्याचंच अशा प्रकारचं रक्त शोषण करेल, अशा प्रकारची क्रिया ज्याची असते त्याला दुर्जन असतात. आणि मग तो दुसऱ्याला दुःख देण्याकरताच कुठलंही काम करतो. आणि त्याच्या कामाला जर कोणी काय केलं, सहकार्य केलं, मग मनाने का करत नाही. अरे दुष्टाच्या कार्याला सहकार्य नाही, त्याला विरोध न केला तरी दंड भोगावा लागतो. त्या धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की पशु कापणारा, त्याचे तुकडे करणारा, विकणारा आणि घेऊन खाणारा सगळ्यांना सारखंच पाप लागतं. सगळ्यांना सारखं पाप लागतं. भीष्म शरपंजरी पडलेले होते. रोमारोमाच्या ठिकाणी बाण घुसलेले होते आणि ते बाण शरीरातून आरपार निघालेले होते आणि त्या बाण खाली टेकलेले आहेत आणि हे आधार आहेत. बाणाचाच पलंग झालेला आहे आणि त्या पलंगावर भीष्म. कसं होत असेल हो, आपल्याला सांगायला काहीच वाटत नाही, पण थोडी कल्पना करा. एवढा एवढा एखादा काटा
काटा बी नाही, एखाद्या लाकडाचं कुसळ जर कुठं थोडंफार घुसलं, कुसलं तर माणसाला, आणि सगळ्या अंगामध्ये बाण आरपार निघालेले आहेत, आणि त्याच्यावर काय धैर्य आहे महाराज. त्या महाभारतामध्ये भीष्माचं चरित्र पाहिलं की नतमस्तकच होता, आपोआप मस्तक त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. काय धैर्य, कशी माणसं होती, काय विचार होते, कशी जगत होती. देवालाही खूप आवडत होते भीष्म. त्यांच्या अंत समयाच्या वेळेला भगवान स्वतः गेलेले आहेत तिथं. भीष्माने नमस्कार केला, जवळ बोलावलं आणि सांगितलं, देवा आपण ईश्वर आहात हे बाकीच्याला माहित नसलं तरी मला माहिती आहे, आणि ईश्वराची जी काम आहे त्यामध्ये प्रत्येकाच्या कर्माचं फल देण्याचं ईश्वराकडे काम आहे. पाप पुण्य तुझी हाती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य. म्हणून तर जनाबाईंनी म्हटलेले ना, धुंद झाला तुझा दरबार, काय पुण्यवंत पाताळ लोकी नेला. तर भीष्म विचारतात की हे प्रभू, हा जो मला बाणावर झोपण्याचा प्रसंग आला, एवढं जे दुःख सहन करावं लागतं, मी मानत नाही तो भाग वेगळा, पण शारीरिक तर पीडा आहेच ना. मला अनेक जन्म आठवतात, कोणत्याही जन्मात मी पाप केलेलं नाही. मोठेच होते, कोणत्याही जन्मात मी पाप केलेलं नाही, या जन्मात तर नाहीच. आणि मग ही जी पीडा मला भोगावी लागते, हे कशाचं फल आहे प्रभू? मला जरा सांगितलं तर बरं होईल. भगवान हसलेले आहेत आणि भगवान म्हणतात, पितामह तुम्हाला जर माहिती आहे की केल्याशिवाय भोगावं लागत नाही, तर ज्या अर्थी तुम्हाला भोगावं लागू लागलेलं आहे त्या अर्थी तुम्ही. भीष्म म्हणतात, माझा आक्षेप नाही तुमच्यावर, मी जाणू इच्छितो की असं कोणतं कर्म केलंय मी की ज्याचं मला अशा प्रकारचं फल भोगावं लागतंय. भगवान म्हणतात, पितामह केल्यावरच पाप होतं असं नाही. कोणी पाप करत असताना त्याला अनुमोदन दिलं तरीही तेवढंच पाप होतं. भर सभेमध्ये एक दुर्जन एका पवित्र अशा प्रकारच्या स्त्रीची विटंबना करतोय, विवस्त्र करण्याची आज्ञा देतोय, आणि त्या सभेमध्ये तुम्ही उपस्थित आहेत. होते का नव्हते? आणि उघड्या डोळ्यांनी तुम्ही पाहिलेलं आहे, म्हणजे तुम्ही त्याला सहकार्य केलंय. कारण विरोध केला नाही म्हणजे काय केलंय? सहकार्य अशा प्रकारचं केलेलं आहे. त्याचं हे काय आहे? फल अशा प्रकारचं आहे. कारण भीष्माने विरोध केला असता तर दुर्योधनाचंही काही चाललं नसतं आणि धृतराष्ट्राचंही काही चाललं नसतं. कारण भीष्मामध्ये तेवढी ताकद होती की दुर्योधनाला सहकार्य करणारा कर्ण असेल, दुःशासन असेल, त्याचा बाप असेल वा आणखीन कोणी असतील, सगळ्यांची वाट लावायला भीष्म काय होते? समर्थ होते. या एकेकाचे मनोव्यापारे हे विश्व होय संवारे. आणि एवढी शक्ती असताना सुद्धा भीष्म शांत बसले, खाली पाहिले, त्यांनी विरोध नाही केला. तो दोष आहे म्हटलं. नाही तुम्ही पाप केलेलं, आता तुम्हाला मुक्त व्हायचंय, आणि मुक्त व्हायचं असलं, उत्कट पाप आणि पुण्य जर असेल तर त्याचं फल पुढच्या जन्मात नाही. उत्कट पाप पुण्याचं फल याच जन्मात अशा प्रकारचं भोगावं लागतं. सामान्यतः आपण खाल्ल्यानंतर त्याचा शरीरावर मनावर परिणाम व्हायला काही दिवस लागतात, पण उत्कट जर खाल्लं तर लगेच परिणाम होतो. घेतली की 10-20 मिनिटांमध्ये झिंगायला लागतो. उत्कट आहाराचा हा परिणाम आहे. तसंच उत्कट पाप असेल वा उत्कट पुण्य असेल तर त्याचं फल लगेच मिळतं. तेव्हा दुर्जनाशी करी साहे, दुर्जनाला महाराज नुसती संगती केली तर
पाप होतं. दुर्जनाची संगती सावधान. नारद महर्षी सांगतात, दुस्संग सर्वथैव त्याज्य. दुस्संग हा सर्वथा एव, पूर्णपणे दुर्जनाची संगती टाळली पाहिजे. त्याज्य कुणी असेल दुर्जन, आपला बाप असेल, आपली आई असेल, आपला भाऊ असेल, पण जर दुर्जनाच्या लक्षणात बसत असेल तर त्याची संगती त्यांनी टाळली पाहिजे. भरताने आईचा त्याग केला, विभीषणाने भावाचा त्याग केला आणि प्रल्हादाने स्वतःच्या बापाचा त्याग केला. दुर्जनाच्या यादीत बसत होते ना. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. दुर्जनाला पूर्णपणे टाळलं पाहिजे. दुर्जनाची गंधी धरावी त्या परी पिसाळल्या. विष्टेची या परी देखोनिया दुरी व्हावे तया. दुर्जनाचे भय धरावे त्या परी पिसळाल्यावरी. दुर्जनाचा भला नव्हे अंग संग बोलीला से त्याग देश त्याचा. दुर्जन ज्या देशात राहतोय, आपली ताकद असेल तर त्या देशातून त्याला हाकालावं, नसेल ताकद आपण आपलं खुशीनं तिथून निघून जावं. दुर्जनाची संगती चांगली नाही, परिणाम करतेच महाराज. चांगल्या चांगल्यावर तुकोबाराय म्हणतात, त्याच्यावा दुर्जन संगती ही. जीवनमुक्त जरी नाही, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, त्याच्यावा दुर्जन संगती ही. त्यांनी सुद्धा दुर्जनाचा संग टाळावा, जीवनमुक्त झालेले असले तरी. त्याला सुद्धा हा संघ काय करतो, बाधित करू शकतो. उदाहरण दिलेलं आहे महाराज. हिरा एवढा कठीण पदार्थ आहे की आयरणीवर ठेवून घनाने मारलं तर त्या आयरणीत घुसतो पण फुटत नाही. हिरा ठेविता आयरणी, घनी मारिता वाचे, तोची मोल पावे खरा. घनाने हाणलं तरी वाचतो, पण तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीत गेला तर आपोआप दुभंगतो, आपोआप हाणावं लागत नाही कशाने. म्हणजे जडावर जर संगती एवढा परिणाम करते तर चेतनावर किती परिणाम करत असेल. म्हणून सावधान. तेव्हा संगती ही जर घातक आहे तर कैमुती कन्या आहे, सहकार्य करणं किती घातक असेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात की दुर्जनाशी करी साह्य, दुर्जनाशी साह्य करी. दुर्जनाला जो सहकार्य करतो तोही हे दंडल आहे, त्यालाही त्या दंडाला काय व्हावं लागतं, सामोरं जावं लागतं. कोणता दंड आहे या अभंगात नाही दिलेला. भगवान सांगतात 16व्या अध्यायामध्ये, तानहम द्विषद क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपाम्यजश्रम शुभान आसुरीष्वेनिषु आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्येव कौन्तेय ततो यान्त्य धमांगतीम ऐसे होती तरु तृण लोह लोष्ट पाषाण. तर हा दंड मग नरकातला दंड असेल. नरकामध्ये बरेच वेगवेगळे प्रकारच्या भागवताच्या पंचम स्कंदामध्ये त्या नरकाचं वर्णन आलेलं आहे. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये थोडं थोडं नरकाचं वर्णन दिलेलं आहे. देखोनी अंगे कापती ते नदी माझी चालविती, लागे ठावना न चलवे बुडीवती वरी मारिती यमदंड नाही त्या यमाशी. अशा प्रकारचा जो दंड दुर्जनाला होतो तो दंड माळकरी असला पण जर दुर्जनाला सहकार्य करत असला तर त्यालाही होतो. माळ बाजूला करून हानी दे. तुकोबाराय म्हणतात तू आपल्याला काय माहिती, दुर्जनाशी करीस आहे तो हिल आहे दंड हे सिंदळीचा कुंटनी वाटा संग खोटा खोट्याचा. उदाहरण दिलेलं आहे. एखादी सिंदळकी करणारी बाई असेल तर कुंटनी वाटा,
तिला ते रस्ते कोण दाखवत असते? कुंटनी. कुंटनी म्हणजे पतिव्रता स्त्री, वेश्या. तेव्हा सिंदळीला वेश्या रस्ता दाखवत असते. आणि मग तो कसा, कोणता रस्ता असतो? सिंदळकीचा अशा प्रकारचा रस्ता आहे. अर्थात तीही वेश्याच ठरते आणि तिलाही तेवढ्याच अशा प्रकारचा दंड भोगावा लागतो. म्हणून खोट्याचा संग खोटा. खोट्याचा संग खोटा. जो खोटा आहे त्याची संगतीही खोटी आहे. कमाल आहे. ऋषीमुनींनी ज्यांनी पापपुण्याचं ज्यांना दर्शन होत आहे आणि ज्यांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यांनी असं पापाचे 3 प्रकार केले आहेत: उपपाप, पाप आणि महापाप. ते पुन्हा काही वाचिक पाप, मानसिक पाप, हे वेगळे 3 प्रकार. पण हे 3 प्रकार केलेले आहेत. महापाप, त्या महापापाचे 5 प्रकार सांगितलेले आहेत: ब्रह्महत्या, सुरापानम, स्तेयम, गुरवांगना, गम. ही 4 महापाप आहेत. आणि 5वा महापाप आहे हे पाप करणाराच्या संगतीत राहणं. हा काहीच करत नाही, फक्त त्यांच्या बैठकीत असतो. हा घेत बी नाही. ते घेतात, आपला चहा बी घेतो, नाही तर सरबत घेतो. पण त्यांच्या बैठकीत राहत असला तरी दारू पिल्याचं पाप लागतं महाराज त्याला. महापाप लागतं. महापाप. सावधान. संग खोटा, खोट्याचा. खोट्याचा संग खोटा. निषिद्ध कर्म करणाराची संगती अत्यंत घातक आहे. काय होतं त्याच्या संगतीमध्ये? दृष्टांत देतात. एर एरा कांचनी भेटे, आगी उठे तेथून. लाकड आणि लाकूड सौम्य असतात दोन्ही लाकडं, पण एकत्र आली घर्षण झालं, अग्नी निर्माण होतो. त्या अग्नीची ठिणगी खाली पडली, खाली वाळलेला पाचोळा असतो, तो पाचोळा पेटतो. आणि पाचोळ्याने पेट घेतला की ते झाडच जळतं असं नाही, अख्खं जंगल अशा प्रकारचं जळून खाक करतं. तसं दुष्टाची जर संगती केली तर त्या ठिकाणी पाप निर्माण होतं. आणि मग ते पाप त्या दोन्ही कुळाला नरकाला नेण्याकरता. अधर्माभिवाद कृष्ण प्रदूषंती कुलस्त्रिया स्त्रीश दुष्टा सुवार्णे जायते वर्णसंकरा संकरो नरका एव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडो दकक्रिया एर एरा कांचनी भेटे, आगी उठे तेथून. म्हणून दुर्जनाची कोणी संगती करू नये आणि दुर्जनाला कोणी सहकार्य करू नये. एकटं पाडावं महाराज. आपाप त्याची ती वृत्ती काय होते? कमी. एकटं पाडायला पाहिजे. जुना काळे नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि त्या काळामध्ये सुरुवात झालेली होती भ्रष्टाचाराला. एवढा फपावला नव्हता, पण कोणीतरी एखादं काय कुरण असलं म्हणजे मग उपटीत असते. गांधीजीला कोणीतरी येऊन सांगितलं, कारण ह्या मंडळींनी, ज्या मंडळींनी स्वातंत्र्य मिळण्याकरता प्रयत्न केले महाराज, ते देशाविषयी किती निष्ठा होती या लोकांची. त्यांनी देव नाही मानला, पण देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं हे देवाच्या प्राप्तीचं साधन मानलं. फार मोठा त्याग केला. आणि मग त्यांना हे असं पाहायला लागल्यानंतर त्यांना कसं तरी व्हायचं. गांधीजीने सांगितलं भ्रष्टाचार, तो भ्रष्टाचार आहे ना. लोक त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं का? नाही. मग तसं चांगल्या दृष्टीने कोणी पाहणार नाही त्याच्याकडं. अशा माणसाला वेगळं पाडायला पाहिजे. पण आज ती परिस्थिती नाही महाराज. तो श्रेष्ठाचार झालाय. आम्ही ही सत्ताच्या उद्घाटनाला ते काय करतो ते नाही पाहत, त्याच्याजवळ पैसे की नाही हेच पाहत. काय वाटतं तुम्हाला? काय परिस्थिती आहे आज? तो पैसा त्यांनी कसा कमवलेला याचा विचार करून बोलवलं जातं. त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय आम्ही.
जो वाम मार्गाने पैसा गोळा करतो त्यालाही पैशामुळे प्रतिष्ठा प्राप्त होते. हे घडू नये समाजामध्ये. महाराज शेतकरी असेल, कांदे करणारा असेल, कांदे एका ठिकाणी चाळीत ठेवतात तर त्याला 8 दिवसाला चाळणी करावी लागते. चाळीतल्या कांद्याची सुद्धा चाळणी करावी लागते. चाळणी करणं म्हणजे ते असं चाळणीत असं हलवणं असं नाहीये, असं निवडावे लागतात. आणि एखादा जर कांदा खराब असेल तर लगेच त्याला काढून बाजूला फेकावं लागतं, कितीही भाव असला तरी. का? जर तो त्याच्यात राहिला की बरेच चांगले कांदे नासवतो. चांगले कांदे नासवतो. म्हणून शेतकरी असे कांदे काय करतात? बाजूला फेकतात. हे शेतकऱ्यांनीच नाही, सगळ्यांनीच असे कांदे बाजूला फेकले पाहिजेत जे नासलेले आहेत. नासलेले नीट नाही होणार, पण नीट असलेले नासू नये याच्याकरता आपण प्रयत्न करू शकतो. नासलेले नासलेलेच आहे, ते नीट होण्याचा प्रश्नच येत नाही. पण नीट असलेले नासू नये म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कापू नाके. अशा प्रकारे शब्दांनी, कठोर शब्दांनी आम्ही त्यांचं ताडण करू. मग त्यांचं ताडण केलं की जे चांगले त्यांच्यावर काही नाही परिणाम होणार, तुकोबारायला नाही माहिती, पण जे बांधावर आहे ते हुशार होतील आणि मग ते त्या मार्गाला जाणार नाहीत. आणि त्या मार्गाला नाही गेले तर त्यांचं वाटोळं होणार नाही. संतांची तळमळ आहे, आपलं वाटोळं होऊ नये ही तुकोबारायांची काय आहे? तळमळ आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे कापू नाके पुढे आणि के शिकविते. अन्यथा हे आणखीन दुसऱ्याला काय करतील? शिकवतील, आपल्या बरोबर वाढवतील संप्रदाय आपला आणि समाजाचं वाटोळं अशा प्रकारचं होईल. ते होऊ नये म्हणून आम्ही त्यांचं कठोर शब्दांनी काय करू? ताडण अशा प्रकारचं करू. शिंदळीचा कुंटनी वाटा, संग खोटा खोट्याचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा.